नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ महिन्यातील स्वामींचे वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे याची माहिती घेणार आहोत। महाराजांची काही निवडक प्रभावी अशी व्रते आहेत। ही व्रते नियमित आणि मनापासून केल्यास आपल्याला महाराजांची नक्कीच प्रचिती येते, आपल्या समस्या सुटू लागतात आणि जीवन सुखदायी होते। सर्वप्रथम आपण पौर्णिमा तिथीचे महत्त्व काय आहे ते बघूया। पौर्णिमा तिथी ही वृद्धी तिथी आहे। वृद्धी म्हणजे वाढ किंवा भरभराट। पौर्णिमेला आकाशातील चंद्र हा कलेकलेने वाढत जाऊन पूर्णचंद्र बनतो। पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेणे अतिशय पुण्यप्रद समजले जाते। पौर्णिमेला रात्री चंद्रदर्शन जरूर घ्यावे। पौर्णिमा ही संपत्तीची देवी माता महालक्ष्मींचीही प्रिय तिथी आहे, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे। श्री दत्तगुरू महाराजांची जन्मतिथीसुद्धा पौर्णिमा तिथीच आहे। त्यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेचा आहे। आपले स्वामी महाराज हे पूर्ण दत्तावतारी आहेत, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांसाठी पौर्णिमा ही तिथी महत्त्वाची आहे। पौर्णिमा ही दत्तप्रिय तिथी असल्यामुळे आणि शिवाय वृद्धी म्हणजे वाढ करणारी तिथी असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मींची स्वामींसह केलेली सेवाही विशेष लाभदायी ठरते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला स्वामींचे व्रत कसे करावे याची माहिती घेणार आहोत। आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे। या दिवशी स्त्रिया सौभाग्यप्राप्तीसाठी उपवास धरून वटवृक्षाची पूजा करतात। वटवृक्ष हे अखंड ब्रह्मांडाचे प्रतीक आहे। या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मांडाची मूळ शक्ती असते। हा वृक्ष महाशक्तिशाली आहे। हा चिरंजीव वृक्ष आहे। या वृक्षाच्या मुळांमधली शक्ती ही शिवस्वरूप असते। स्वामी महाराजांचाही हा आवडता वृक्ष आहे। आपण स्वामींच्या अनेक फोटोमध्ये असे बघितलेले आहे की महाराज हे वटवृक्षाखाली बसलेले किंवा उभे असलेले दिसतात। स्वामींच्या अक्कलकोट येथील मठासही वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर असे नाव आहे। वटवृक्षाच्या मुळाशी स्वामींचे स्थान मानले जाते, त्यामुळे त्यांना मूळपुरुष असेही म्हणतात। वटवृक्ष आमचे मूळ स्थान घेऊनी प्रचिती अकलसे खुदा पहचान असे स्वामी वटवृक्षाविषयी म्हणत असत। स्वामी म्हणतात की वटवृक्षाखालील ब्रह्मा मीच आहे, नारायण मीच आहे। या गोष्टी लोकांना समजाव्यात म्हणूनच अक्कलकोट येथे महाराजांचे वटवृक्षाखाली प्रदीर्घ काळ वास्तव्य होते। स्वतः महाराज शिवांचे नामस्मरण या वृक्षाखाली बसून करत असत, कारण वटवृक्षाच्या पारंब्या या शिवाच्या जटा असून वृक्षामध्ये भगवान शंकरांचे स्थान आहे। वटवृक्ष हा सौभाग्यदायी, आरोग्यदायी, संततीदायक वृक्ष आहे। हा दीर्घायुष्य देणारा वृक्ष आहे। याची लाकडे धार्मिक कार्याला वापरतात। याची लाकडे औषधी असतात। संततीस दीर्घायुष्य देणारा हा वृक्ष आहे। हा वृक्ष सावली देतो। या वृक्षाचे वय 1000 वर्षे असते। या महाशक्तिशाली वृक्षाचे असे काही गुणधर्म आहेत। आता बघूया की हे व्रत कसे केले जाते। कोणीही विवाहित अविवाहित स्त्री पुरुष हे व्रत करू शकतात। घराजवळच्या एखाद्या मंदिराच्या आवारातील किंवा ज्या वटवृक्षाची पूजा केली जाते अशा वृक्षाचे पूजन आपल्याला करायचे आहे। ज्या दिवशी स्वामींचे हे वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे त्या दिवशी उपवास धरावा। ज्या कोणालाही तब्येतीच्या कारणांमुळे किंवा औषधे चालू असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे उपवास करणे शक्य नसल्यास अशा व्यक्तीने सात्विक आहारच या दिवशी घ्यावा। या दिवशी वटवृक्षाचे पूजन करायला जाण्याआधी घरी आपल्या गणपती बाप्पांचे आणि स्वामींचे पंचोपचार पूजन करून घ्यावे। त्यांना धूप दीप नैवेद्य फुले अर्पण करावीत। स्वामींचे नामस्मरण करावे। जी जमेल ती सर्व स्वामींची नित्यसेवा करून घ्यावी। यानंतर स्वामींकडे हात जोडून प्रार्थना करावी, आपले व्रत पूर्ण करून घ्यावे अशी विनंती करावी आणि आशीर्वाद मागावा। या व्रतासाठी कोणताही संकल्प करण्याची किंवा पूजा मांडणी करण्याची गरज नाही। हे खूप महत्त्वाचे व्रत असल्यामुळे आणि ही पौर्णिमा वर्षातून एकदाच येत असल्यामुळे दरवर्षी वटवृक्षाची आणि स्वामींची पूजा करत राहावी। या दिवशी स्वामींची सेवा म्हणून तुम्ही स्वामी अथर्वशीर्ष, तारक मंत्र किंवा अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य वाचावे। याशिवाय तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठही करू शकता। एक पाठ म्हणजे दिवसभरामध्ये जसे तुम्हाला जमेल तसे 1 ते 21 अध्यायांचे वाचन करावे। या दिवशी स्वामींचे स्थान असलेल्या वटवृक्षाची, ज्या वटवृक्षाची पूजा केली जाते किंवा जो मंदिराच्या आवारामध्ये आहे अशा वटवृक्षाची हळद कुंकू अष्टगंध धूप दीप दाखवून पूजा करावी। सुवासिक फुले अर्पण करावीत। विशेषतः केशरी झेंडूची फुले वटवृक्षाला अर्पण करावीत। पिवळा रंगाचा लाडू किंवा पेढे असा कोणताही गोड नैवेद्य अर्पण करावा। ते शक्य नसल्यास खडीसाखरही अर्पण करू शकता। यानंतर स्वामी गायत्री मंत्राचे 11, 21, 51, 108 वेळा पठण करावे। यानंतर वटवृक्षाची 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा करावी। स्वामी गायत्री मंत्र आहे ओम मूळ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात। विवाहित स्त्रियांनी भगवान श्री स्वामी समर्थाय नमः मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा हा मंत्र म्हणावा।
विवाहित स्त्रियांनी हा मंत्र म्हणून स्वामी महाराजांना आणि वटवृक्षाला अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. ज्या विवाहित स्त्रियांना अपत्यप्राप्ती होण्यामध्ये अडथळे येत आहेत त्या स्त्रियांनी या पौर्णिमेपासून सुरू करून दर पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करावी आणि स्वामींना संतती देण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना करावी. या दिवशी दिवसभर व्रतस्थ राहून स्वामींचे नामस्मरण करत राहावे. संध्याकाळच्या वेळी आपली जी काही नित्यसेवा असेल ती करून घ्यावी, स्वामींची आरती करावी आणि स्वामींना सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवावा. या भोजनामध्ये स्वामींचे आवडते बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळी बनवावी. जर ते करणे शक्य नसल्यास तुम्ही दूध साखर किंवा खडीसाखरही दाखवू शकता. ज्या व्यक्तीने व्रत केलेले आहे त्याने स्वामींना दाखवलेला नैवेद्य प्रसाद स्वरूपामध्ये स्वतः ग्रहण करून उपवास सोडावा. हे व्रत केल्याने स्वामींचे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते. वटपौर्णिमेचे हे स्वामींचे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढीस लागते. हे व्रत साधे सोपे पण अतिशय प्रभावी आहे. ही वटपौर्णिमा वर्षातून एकदाच येत असल्यामुळे दरवर्षी हे व्रत करावे. आपल्याला जमेल तशी स्वामींची ही सेवा दरवर्षी करत राहावी. हे व्रत करताना सौभाग्यवती स्त्रियांनी आपले वटसावित्रीचे नेहमीचे पूजनही सोबत करून घ्यावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.